माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विश्वासू इद्रिस मुलतानी यांची मुस्लिम अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला जातोय। मात्र त्यांच्या निवडीनंतर आता रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे। बघूयात याबाबतचा हा खास रिपोर्ट। सध्या राजकारणात कधी आणि कुठे काय होईल सांगता येत नाही। त्याला सिल्लोड तालुकाही अपवाद नाही। सिल्लोड तालुक्यात भाजपाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा वाद सर्वांनाच माहिती आहे। एकमेकांना विरोध करण्यासाठी किंवा सत्तेत टिकून राहण्यासाठी एकमेकांविरोधात नेहमी वेगवेगळे डावपेच दोन्ही नेते खेळत असतात। आता आमदार अब्दुल सत्तार यांना मात देण्यासाठी आता माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील एक डाव टाकलाय। त्यांनी आमदार सत्तार यांना थांबविण्यासाठी त्यांचा हुकमी एक्का बाहेर काढलाय। सिल्लोड भाजपाचा एकहाती कारभार पाहणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी आमचा मतदार हा लांब टोपीवाला असून माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदार हा गोल टोपीवाला आहे। ते माझ्या ताटात जेवले तरी मला ते मतदान करीत नाही असं वक्तव्य केलं होतं। परंतु सिल्लोडमधील जुने नवे सगळे बाजूला करीत दानवे यांचे कान, डोळे, नाक, हातपाय आणि विश्वासू असलेले इद्रिस मुलतानी यांना मुस्लिम अभ्यास समितीचं अध्यक्ष करीत राज्यमंत्री दर्जा बहाल केलाय। सिल्लोड सोयगाव मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या पाहता ती प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याने भाजपाने हा डाव टाकल्याचं वरचवर दिसत असलं तरी याचे परिणाम येणाऱ्या काळात सिल्लोडच्या राजकारणात नक्की दिसतील। शेवटी काय तर येणाऱ्या काळात भाजपाची दारोमदार गोल टोपीवरच आहे। मात्र आता येणाऱ्या निवडणुकीत दानवे पाटलांचा हा डाव किती यशस्वी होतो याकडे मतदारांचं लक्ष लागलंय। जगदीश नारळे, MCN न्यूज, सिल्लोड।